नमस्कार मित्रांनो, मुंबईवाला शेतकरी आज आलेला आहे आपल्या नर्सरीमध्ये आणि नर्सरीच्या पाठीमागे जो असलेला आपला झेंडूचा प्लॉट आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. रस्त्यावरती आपण लावलेला सेल आहे. इथं आपल्या आतमध्ये अशी नर्सरी आहे. नर्सरीमध्ये आपण पपईच्या बागेमध्ये केलेली आपण नर्सरी आहे. इकडं आपण हे झाडं बघू शकता. हे शोची रोप आहे, मोरपंखी आहे. त्याच्यानंतर इकडं आहे गोल्डन सायप्रस म्हणून आहे. तिकडे गुलाब दिसतो तुम्हाला. हा ग्रीन सायप्रस आहे. असे वेगवेगळे नवीन नवीन व्हरायटीज आपल्याकडे नर्सरीमध्ये आहेत. तरी तुम्हाला जर कधी या लाईनला कराडेबड रोडला कधी आला तर अवश्य एकदा इथे तुम्ही भेट द्या. आपल्याला कच्चेगावमध्ये आपली नर्सरी आहे. कच्चेगावच्या स्टँडच्या बरोबर समोर आपली नर्सरी आहे. त्या नर्सरीच्या पाठीमागेच आपलं अजून प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये आपण पालेभाज्या फळभाज्या केलेल्या आहेत. तरी हे आपलं शेत पाठीमागं डौलतंय बघा. शेतामध्ये आपण आलेलो आहोत. आत्ताच आपण शेतामधील कामगार असतील कामगारांची आपण सुट्टी केलेली आहे. आणि हे तणविरहित आपलं पूर्ण शेत दिसतंय बघा. हे झेंडूचं आपण प्लांटेशन केलेलं आहे दसऱ्यासाठी. दसऱ्यामध्ये याला फुलं येणार आहेत. आपण याची प्रायमरीला आपण पहिली एक भांगलन करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आपली पहिली 3G कटिंग आहे, कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आपण सरी बघू शकता. या सरीमध्ये आता सरी मोकळी जाऊ नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये भाज्यांचं पण प्लांटेशन केलेलं आहे. बघा, पालक आहे, एक पूर्ण सरी पालक आहे. त्याच्यामध्ये एक भाजी आहे बघा. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत. शेपू आहे इकडं, ते लाल माठ आहे. आपण ह्याच्यामध्ये एक लाल माठ टाकलेलं आहे. हा इथं बघू शकता बीट आहे, बीटाची एक लाईन आहे. याच्या इकडून इकडं आपण टाकलेलं आहे मेथीचं आपण इकडं पूर्ण विस्कटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मेथी आपण ह्याला आज सकाळी पाणी दिलेलं आहे. त्या झेंडूच्याच बरोबर आपण एक 3 साऱ्या वांग्याच्या पण केलेल्या आहेत. वांग्याचं प्लांटेशन झालं तर आपण ह्याला प्रायमरीला आहे भांगलन वगैरे करून घेतली आणि काही दिवसानंतर आता हे भाजी उगवलेली आपल्याला दिसेल ह्याच्यामध्ये. तरी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपला जो झेंडू आहे आणि बाकीचं जे कोणतं पीक आहे, आपण भाजीपाला जो केलेला आहे त्याची ग्रोथ आहे आपण ती बघणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पुढच्या येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.